नमस्कार योगी, हरिओम. मी पूर्णिमा. आज आपण समान मुद्रा पाहणार आहोत. आज आपण पंचप्राणांपैकी समान या प्राणाचा अभ्यास करणार आहोत. आता हा प्राण आपल्या हृदय आणि आपली नाभी या भागामध्ये कार्यरत असतो. मग येथे कोणकोणती इंद्रिय येतात? येथे आपलं स्टमक म्हणजेच आपलं जठर येतं, लिव्हर म्हणजे आपलं यकृत येतं, आपलं लहान आतडं, मोठं आतडं, त्यानंतर आपली प्लीहा म्हणजेच स्प्लीन, आपल्या पॅनक्रियाज, आपलं स्वादुपिंड. हे सर्व महत्वाचे अवयव या भागामध्ये येतात आणि या सर्व अवयवांची, या सर्व ऑर्गन्सची कार्यक्षमता वाढवण्याचं, त्यांना सशक्त करण्याचं काम ही समान मुद्रा करत असते. या समान मुद्रेमुळे या सर्व ऑर्गन्सची कार्यक्षमता तर वाढत असतेच, पण त्याचबरोबर हे सर्व ऑर्गन्स सशक्त आणि तेथील सर्व पेशी ह्या खूप कार्यक्षम व्हायला मदत होते. चला तर मग पाहूया ही समान मुद्रा कशी करायची ते. समान मुद्रा आपल्याला आपली पाची बोट ही एकत्र, ह्या म्हणजे आपला जो अंगठा आहे याच्या भोवतीने ही जी 4 बोट आहेत अशा प्रकारे एकमेकांना जुळवून घ्यायची आहे आणि आपली मनगट जी आहे ती आपल्या गुडघ्यांवर येणार आहे. अशा प्रकारे आपल्याला ही समान मुद्रा करायची आहे. आपण मगाशी पाहिलं की इथे जी इंद्रिये येतात त्या सर्व इंद्रियांची कार्यक्षमता वाढवण्याचं काम ही समान मुद्रा करत असते. तर जेव्हा या इंद्रियांमध्ये काहीतरी दोष निर्माण होतो किंवा कोणत्याही प्रकारची अकार्यक्षमता येते तेव्हा आपल्याला ही समान मुद्रा करायची आहे. मग आपली लिव्हर आहे, ह्या लिव्हरला किंवा आपल्या यकृताला जेव्हा कोणत्याही प्रकारचे प्रॉब्लेम्स आहेत तेव्हाही आपण ही मुद्रा करू शकतो. पॅनक्रियास म्हणजेच आपला डायबिटीस सारख्या रोगावर सुद्धा ही समान मुद्रा अतिशय उपयुक्त आहे. त्यानंतर आपलं लहान आतडं, मोठं आतडं ज्याच्यामध्ये पचन क्षमता कमी झालेली आहे, यांची पचवण्याची ताकद कमी झालेली आहे, अशा वेळेस सुद्धा आपण ही मुद्रा वापरू शकतो. आपला देह हा अन्नमय कोशाने बनलेला आहे आणि ह्या अन्नमय कोशाचं पोषण करण्याचं काम सप्तधातू करत असतात. आता ह्या सप्तधातूंकडून निर्माण झालेले रस आपल्या संपूर्ण शरीराला वितरित करण्याचं कामही हे सप्तधातू करत असतात. हा अन्नमय कोश म्हणजेच आपलं लहान आतडं, मोठं आतडं यांना कार्यक्षम करण्याचं काम ही समान मुद्रा करत असते. मग आपल्या अन्नपचनाचे कोणत्याही प्रकारचे त्रास असतील तरीही ही मुद्रा आपल्याला अतिशय उपयुक्त ठरणार आहे. त्यानंतर मग आले आपल्या पॅनक्रियास, जे नेहमी सगळ्यांचा अतिशय महत्वाचा प्रश्न आहे की डायबिटीस साठी कोणती मुद्रा करायची. तर ही मुद्रा डायबिटीस साठी अतिशय उपयुक्त आहे. आपला मधुमेह यामध्ये ही मुद्रा दररोज 10 ते 15 मिनिटं दिवसातून 2 ते 3 वेळा जर दररोज केली तर आपल्याला आपल्या रिपोर्ट्स मध्ये त्याचे खूपच चांगले परिणाम पाहायला मिळणार आहे. पण त्यासाठी आपल्याला आपल्या शरीराकडे सातत्याने पाहायला आणि जाणीवपूर्वक त्याला जाणून घेण्याची आवश्यकता आहे. आणि दररोज सातत्याने ही मुद्रा करत असताना आपले रिपोर्ट्स तपासायला नक्की विसरू नका. अजून एक योगी, आपल्याला स्प्लीन किंवा प्लीहेचा कोणत्याही प्रकारचा त्रास असेल तरीही आपल्याला ही मुद्रा अतिशय उपयुक्त ठरणार आहे. समान मुद्रेला शांत मुद्रा असंही म्हणतात, कारण या शरीराला संपूर्णपणे शांत करण्याचं काम सुद्धा ही समान मुद्रा करत असते. तर असा हा प्राण आपल्या संपूर्ण शरीरातले जे ऑर्गन्स, महत्वाचे ऑर्गन्स आहेत त्याच्यावर खूप जास्त काम करत असतो.
आपल्या जठराची कार्यक्षमता कमी झालेली असेल तरी सुद्धा आपण ही मुद्रा सातत्याने केली तर आपल्याला त्यासाठी सुद्धा खूप चांगले रिझल्ट्स मिळणार आहेत. समान मुद्रा म्हणजे शांत मुद्रा. ही आपल्या शरीराला सक्षम आणि कार्यक्षम करण्याचं अतिशय महत्वाचं काम करत असते. त्यामुळे ही समान मुद्रा दररोज सातत्याने करायला विसरू नका. हे आत्ता मी जे आजार सांगितले त्या सर्व आजारांवर ही समान मुद्रा अतिशय उपयुक्त आहे. तर करून बघा आणि आलेले रिझल्ट्स मला नक्की शेअर करायला विसरू नका. आपल्या कमेंट्सची मी वाट पाहत आहे आणि आजचा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला हेही शेअर करायला विसरू नका. चला तर मग भेटूया आपल्या नवीन व्हिडिओमध्ये नवीन मुद्रेसह. तोपर्यंत हरिओम.